कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं जलमहोत्सव आयोजित करण्यात येणार आहे। या अंतर्गत 8 मार्च ते 22 मार्च या कालावधीत गावोगावी पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत। पिण्याच्या पाण्याला सांस्कृतिक आणि सामाजिक प्राधान्य देणं, राज्य ते गाव स्तरापर्यंत विविध विभागांमध्ये समन्वय साधणं, पाणी गुणवत्ता, सौर ऊर्जा आणि देखभाल दुरुस्तीसाठी दीर्घकालीन आराखडा तयार करणं, आरोग्य, पोषण आणि महिला सक्षमीकरणाला जलसेवेशी जोडणं या उद्देशानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे। जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालिका माधुरी परीट यांनी ही माहिती दिली। 2026 या कालावधीमध्ये या पंधरवड्यामध्ये आपण सर्व जिल्ह्यातील गावांमध्ये जलमहोत्सव हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि तो होणार आहे। यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घ्यायच्या आहेत। पहिलं म्हणजे प्रत्येक गाव स्तरावरती पाणी पुरवठा व स्वच्छता समिती आहे, ज्याचे अध्यक्ष हे सरपंच असतात आणि सचिव जे आहेत ते ग्रामसेवक आहेत। तर या समित्या आपल्याला ॲक्टिव्ह करायच्या आहेत। परत एकदा या अनुषंगानं त्यांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याबद्दल त्यांना माहिती द्यायची आहे। याच सभांमध्ये आणि त्यांच्यामार्फत गावांमध्ये जी काही नळ योजना असेल त्याच्याविषयी लोकांना जनजागृती करणे, ग्रामस्थांमध्ये सांगणे, पाणीपट्टीच्या अनुषंगानं चर्चा करणं, ह्या गोष्टी या कालावधीमध्ये करायच्या आहेत। त्याशिवाय आपले जे जलस्रोत आहेत, जसं की आपलं जॅकवेल असेल किंवा नळ पाणी पुरवठा योजनेचं असेल, वॉल असतील किंवा विहीर असेल, एखादी झरे असतील, या कालावधीमध्ये या ठिकाणी आपण या पंधरवड्यामध्ये स्वच्छता मोहीमसुद्धा घेणार आहोत। तसेच आपण स्रोत बळकटीकरणाची कामंसुद्धा या पंधरवड्यामध्ये घ्यायची आहेत। याशिवाय आपल्या शाळेच्या मुलांची मदत घेऊन, अंगणवाडीच्या मुलांची मदत घेऊन आपण प्रभात फेरी काढायची आहे, जलदिंडी काढायची आहे। त्यानंतर जलशपथसुद्धा शासनानं घेण्याबाबत आपल्याला सूचित केलेलं आहे। एकंदर पाण्याविषयी लोकांचा सहभाग घेऊन त्याच्यामध्ये जलमहोत्सव साजरा करावा, अशी ही शासनाची संकल्पना आहे आणि त्यानुसार आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधल्या आपल्या सर्व गावांमध्ये आपण हा पंधरवडा साजरा करत आहोत। जलसंवर्धनासाठी प्रत्येक गावात युवकांचा सहभाग घेऊन जिल्ह्यातील शाळांमध्ये जलसंवर्धनासाठी स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार असून ग्रामपंचायत विकास आराखड्यात पाण्याच्या संवर्धनासाठी उपाययोजनांचा समावेश करण्यावर भर देण्यात येणार असल्याचं प्रकल्प संचालिका माधुरी परीट यांनी सांगितलं।